नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर बुधवारी आणि शुक्रवारी माझी नवीन कादंबरी अक्करबुट्ट्या हिचे भाग घेऊन येत असतो. आज 12वा भाग घेऊन आलो आहे आणि लगेच कथनाला सुरुवात करतो. रत्ना आणि नारायण यांचं लग्न लागलं आणि रत्नाच्या सासूनं घरात एक वेगळाच ताण निर्माण केला. ती रत्नाला घालून पाडून बोलत तर होतीच, पण तिला बरं पाहत नव्हती. या सगळ्या गोष्टीचा रत्नालाही त्रास होत होता. तिला तर असं वाटत होतं की हे आपण उगाच करून बसलो. आपण या गोष्टीला जर नकार दिला असता तर ह्या पुढच्या गोष्टी झाल्याच नसत्या. आपण सरळ आपल्या बापाबरोबर माहेराला जायला पाहिजे होतं. आपल्या बापानं आपलं दुसरं लग्न केलं असतं, मौतीर केलं असतं, नसतं केलं नाही तर मग आपण आपल्या बापाच्या घरी राहिलो असतो. पण हा जो आज ताण आहे तो निर्माण झाला नसता. तिचं या बाबतीत सासऱ्याशी सुद्धा बोलणं झालं, पण सासऱ्यानं तिची समजून घातली की नाही बाई, असं नाही. माणसाच्या मनात असे जरी विचार आले तरी आपण या अशा विचारानं नाराज व्हायचं नाही किंवा खचून जायचं नाही. अरे आमचं काय, तू ती सासू असो किंवा मी असो, आम्ही किती दिवसाची सोबती आहोत. फार झालं तर 10 वर्ष, नाही तर 15 वर्ष. तू मुकाट्यानं तिचं जे काय असेल ते ऐकून घेत जाय, काही बोलत जाऊ नको. हो नाही, नाही नाही, तुला जे करायचं ते तू करत. आता तिलाही तसं वाटत होतं, पण सासू काही करू देत नव्हती ना. आता हेच पहा, नारायणशी तिचं दुसरं लग्न झालं. वास्तविक सासऱ्यानं सुद्धा असं सुचवलं होतं की नारायण संग तिची बास टाक, पण सासूनं ते कानावर नाही घेतलं. का? कारण तिचा विरोध. तिनं नारायणला घरी ठेवलंच नाही, त्याला सरळ कॉलेजला पाठवलं, वाशिमला पाठवलं. तिकडूनच त्यानं वाशिमवरून शाळेवर जायचं आणि शाळेवरून पुन्हा वाशिमला जायचं. गावाकडे येऊ दिलं नाही. ती वंदनाला सुद्धा म्हणायची की काय करू, मला समजायला नाही, काही माझं चुकलं असं मला वाटायला. मला वाटते याच्यापेक्षा आपण एखाद्या विहिरीत सरळ जीव देऊन टाकावं, म्हणजे ह्या झंझटी नको, या जंजाळातून मला मोकळं व्हायचंय. वंदनानं सुद्धा सासऱ्यासारखीच तिची समजूत घातली की नाही, असं नाही, हे 4 दिवसच अडचणीचे असतील, पुढचे 4 दिवस तुझे असतील. म्हणजे जोपर्यंत सासू जिवंत आहे तोपर्यंत अडचण, आणि एकदा सासू गेल्यानंतर मग काय, तुझंच राज आहे. त्यामुळे तू अशी हिंमत सोडू नको. तू जर हिंमत सोडली तर मग आमच्यासारख्यानं काय करावं, तुझ्या पाठीराख आहे ना. आपले सासरे आहेत, मी आहे, आम्ही आहो ना तुझ्या पाठीमागं. तू आमच्याकडे पाय ना, आम्ही तुझ्यासाठी काय काय करायलो. आणि खरंच आता लवकरच तू पाहाय, मी तुही नारायणची गाठ घालून देतो. भलाही ते आता गावाकडे येत नाही किंवा सासू त्याला येऊ देत नाही, पण मी त्याला बोलवून घेतो पाय. आणि खरंच एक दिवस असं झालं. तिनं आधी रत्नाला निरोप पाठवला. रत्ना तिच्या घरी गेली आणि त्या दोघीच्या गोष्टी नेमक्या सुरू झाल्या की लगेच 10 मिनिटात तिथं नारायणही आला. अर्थात तो सरळ शाळेतून आला आणि आता त्याला पाहिलं की रत्ना लाजली. तिनं खाली मान घातली आणि तोही हसात हसात वंदनाला भाभी भाभी म्हणत घरात आला. तसं वंदनानं रत्नाकडे पाहत म्हणलं, ए रत्ना, आता काऊन खाली मान घालायली, मी तुला याच्यासाठी ते बोलवलं. म्या नारायण भाऊजीले शाळेतून यायला सांगितलं, तुले मुद्दाम भेटायसाठी, इथं तुही भेट घालायसाठी, आणि तू खाली मान घालेली. तरी पण रत्नानं
वर पाहिलं नाही. बरं, नारायणची गत काही वेगळी नव्हती. नारायणही काही तिच्याकडे पाहत नव्हता. हेही वंदनाच्या लक्षात आलं. तेव्हा वंदना म्हणली, भाऊजी तुम्ही बिन तसेच, तुम्ही तिच्याकडे पाहिलं नाही. अहो, तिच्या निळ्या डोळ्यात एकदा पहा. तुमचा भाऊ तिचे डोळे पाहूनच पागल झाला होता आणि तुम्ही बी तसेच पागल होसाल. पाहिले का तिचे डोळे? नारायण म्हणला, भाभी त्याच्याकडे मी भाऊजई म्हणून पाहिलं, बायको म्हणून कशाला पाहिलं मी? आपण आता पहा ना, आता तुमची ती बायको झाली ना. आणि अशा अनेक गोष्टी तिनं नारायणला आणि रत्नाला समजावून सांगितल्या. त्या दोघातला जो ताण होता किंवा जे काय असेल तर लाज संकोच वगैरे तो हळूहळू कमी झाला. आणि मग ते चोरून चोरून का होईना पण एकमेकाकडे पाहायला लागले. तशी वंदना म्हणली, आता एक करतो, दूध आणतो शेजारच्या घरून, आपण मस्त चहा पिऊ तिघजण. ते दोघे नाही नाही म्हणत, पण तरी ती उठली, हातात गिलास घेतला आणि शेजारच्या घरी निघून गेली. बराच वेळ झाला ती आली नाही. नारायणच्या आणि रत्नाईच्या हे लक्षात आलं की हे मुद्दाम वंदनानं असं केलेलं आहे, त्या दोघांना मोकळा वेळ भेटावा म्हणून. आणि ते लक्षात येऊन मग रत्ना जागची उठली, मागच्या आवारात गेली. तसा नारायण सुद्धा तिच्या मागे गेला. ती बावरली तो आलेला पाहून, आणि ती पटकन मग घरात आली, त्याच्याजवळूनच आली. पण त्यानं तिचा दंड धरला, तिला उभं केलं. ती खाली पोहू लागली, तिचा जीव धडधडू लागला. त्यानं तिची मान वर केली आणि म्हटला, पाहू दे तुझे डोळे, तुझ्या डोळ्यामुळंच कदाचित मी तुहा होईन, जसा दादा तुहा झाला होता. आता हे सगळं तुहा तुहा म्हणताना मोठं जड गेलं त्याला. तुमचा होईन असं त्याला म्हणायचं होतं, पण त्यानं तुहा तुहा असं म्हटलं. आणि तिचं डोकं त्यानं जबरदस्तीनं वर केलं, डोळे उघडायला लागले आणि डोळे पाहिले, खरोखर खरोखर समुद्रासारखे निळे डोळे. तेवढ्यात वंदनाची चाहूल लागली आणि ते पटकन एकमेकापासून बाजूला झाले. तरी वंदनाच्या ते लक्षात आलं. वंदना हसली, म्हणाली, अगं मला लाजत जाऊ नको भाऊजी, मला लाजत जाऊ नका. आता चहा पिल्यावर तुम्ही तुमचे वाशिमला निघून जा, थांबू नका इथं. सासूबाईच्या काही लक्षात आलं न पाहिजेत, पण मात्र मी ज्या दिवशी निरोप देईन त्या दिवशी तुम्ही आलेच पाहिजेत. आणि त्यानं होकार दिला. झालं, चहा पिल्यावर त्याची बैठक मोडली. नारायण आपला परस्परच वाशिमला निघून गेला. तर एक दिवस काय झालं की अचानक सासूला निरोप आला की सासूची माय खाली टाकली, म्हणजे तिला जास्त झालं, तर तू जशी असशील तशी ये. सासूचा जीव धडकला. त्यावेळेस निरोप आला, त्यावेळेस सासरा वावरात गेलेला, वंदना घरी नाही, तर ती स्वतः वावरात गेली. सासऱ्याला बोलून आणलं, गाडी बैल झोपून तिच्या माहेराला जायसाठी म्हणून तयारी केली आणि ती निघाली. पण शेजारच्या चुलत सासूनं सांगितलं की लक्ष द्या, मी चालली, रत्ना एकटीचे घरात.
आणि ती निघाली, कारण वंदनाला तर सांगताच येत ना, तर वंदनाही वावरात गेली होती. पण काही वेळानं वंदना आली आणि तिला ते कळलं, तेव्हा ती गदगद गदगद हसली आणि तिनं रत्नाला इतकं करकचून आपल्या बाहूत घेतलं. म्हणली, आता तू पाय मी काय करतो. आणि तिनं दुसऱ्या दिवशी ज्या पोराच्या हाती डब्बा दिला नारायणचा, त्या पोराला सांगितलं की नारायणला म्हणावं आज संध्याकाळी घरी या, भाभीनं बोलवलं. आणि त्यानुसार तो आलाही. अर्थात वंदना रत्नाच्याच घरी होती. ती त्यावेळेस हातपाय धुवायला किंवा काहीतरी करायला पाठीमागच्या आवारात गेली होती आणि तेव्हा नारायण घरात आला. रत्नाही काहीतरी खुडबुड करत होती आणि तो आलेला पाहिला तेव्हा ती तटकन उभी राहिली. तेवढ्यात वंदना घरात आली आणि ती पुन्हा गदगद हसून म्हणाली, आले का राजे? आता तुम्ही राजे आणि ही तुमची राणी. तुमची माय गेली, तिची माय मरायली म्हणून तुम्ही आता सरळ माडीवर जा आणि राज करा. चला निघा, चला निघा, चला चला चला. आणि जबरदस्तीनं तिनं त्या दोघांनाही माडीवर पाठवलं. दोघं माडी चढत असताना वंदना गाणं म्हणत होती भुलायचं. नारायण राया राणी मिठीत आली कैशी, नारायण राया राणी माडीवर चढली कैसी. आणि असं म्हणून ती हसून 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 लोटपोट होत होती. नमस्कार. पुन्हा आता नेहमीप्रमाणे या भागाला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स द्या आणि शेअरसुद्धा करा. आभारी आहेच.